नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपल्याला आहे ना कोबीची लागवड करायची, तेच नियोजन चालू आहे आपलं. तर आता कोबीच वावर तुम्ही पाहू शकतात बरं का. तर आपण हा कोबी प्लॉट आहे ना सरी पद्धतीनं न करता, म्हणजे सरी पद्धतीने आपण करत नाही, वाफा केलेला आहे आपण. तर आपल्या ह्या पूर्ण प्लॉटमध्ये एक 18,000 रोपांचं नियोजन आहे कोबीच्या. तर आता आपण तणनाशक मारून घेतलेलं आहे आणि आपण अगोदर म्हणजे तणनाशक मारून घेतो. म्हणजे आपण आता तणनाशक गोल मारलं आणि त्यानंतर पाणी चालू करून दिलेलं आहे आज. तर उद्यापासून आपण इथं लागवड करून टाकणार आहे आपल्या पूर्ण प्लॉटची. म्हणजे आता उद्या आपण काय जास्त टोळी मोठी 8-9 जण आहे उद्या, नाही का. तर वन टाईम आपली लागवड होऊन जाईल दुपारपर्यंत. तर आता लाईट जायचा पण टाईम झालेला आहे, एक 10-15 मिनटं बाकी राहिलेले. आणि वरच्या प्लॉटमध्ये पण आपलं आता फ्लॉवरचं नियोजन आहे. तर भरपूर शेतकरी विचारतात बरं का, कोबीची कोणती तुम्ही व्हरायटी करू राहिली. तर आपण कोबी करताना आता हे काय आपलं रोपीत आहे. आपली सेंट व्हरायटी आहे कोबीची. टोटल 150 नग एका याच्यामध्ये ट्रेमध्ये 150 रोपांचा एक ट्रे, अशी 120 ट्रे आणलेले आपण. तर पाणी मारायचं आपण डायरेक्ट पाणी सोडून देतो इथं, नाही का. खाली पाणी मारायची गरज नाही. तर उद्यापासून आपली लागवड चालू होऊन जाणार आहे. तर आता म्हणजे आपण जेवढं वल्ल वावर केलं आहे त्याला तणनाशक मारून घेतलं आहे. आता उद्या पुढल्या टप्प्यामध्ये आपण तणनाशक सकाळी सकाळी मारणार आणि लगेच मागं पाणी देऊन टाकणार. म्हणजे तणनाशक मारल्याचा रिझल्ट भेटतो चांगला, नाही का. आणि मी पाणी भरण्याचं कारण असं बरं का लेबर जास्त असल्यामुळे ना, जर एकदाच पाणी भरलं ते पाणी पटापट, नाही का, म्हणजे वाफा भरत नाही. आणि असं जर एकदा वावर भरून घेतलं आणि लेबर जास्त जरी असले, 2 मोटरी जरी असले, 2 म्हणजे किंवा 2 किंवा 3 मोटरी लावून जर दिल्या, तर पटापट वाफे भरते. जेणेकरून आपली जी लागवड आहे तो टाईमपास न होता पटकन उरकून जाते. तर अशा प्रकारे आपलं आता नियोजन चालू आहे कोबी लावायचं. तर आपण फ्लॉवरचे पण प्लॉट लावलेले आतापर्यंत. आपले 3 प्लॉट आहे, 3 टप्प्यामध्ये फ्लॉवर पण झालेली. आता पहिल्या टप्प्यामध्ये आपण जी फ्लॉवर लावली ते खुरपायचं काम चालू आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण टाकलं तिथं पण पाणी भरायचं. आणि तिसरा टप्पा जो लावला आहे आपण तो ड्रीपवरती लावलेला आहे. तर तिकडं पण आज आपली एक मोटर चालू झाली ड्रीपला. आता उद्या आपण हे कोबीचं नियोजन आवरून घेणार आणि पुन्हा आपलं फ्लॉवरचं रोप येणार शेवटच्या टप्प्यामधलं. ते आपल्याला या आपल्या वरचा जो प्लॉट आहे आपला, तर तिथं आपल्याला फ्लॉवर लावायची. आता एक 18 ते 20 हजार काडी आपल्याला फ्लॉवरची अजून लावायची. म्हणजे आपलं यावर्षी कमीत कमी 1,05,000 किंवा 1,10,000च्या आसपास आपलं पूर्ण नियोजन होणार आहे रोपांचं, फ्लॉवर आणि कोबी मिळून. तर तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ जर आपल्या यूट्यूब चॅनलला पाहिजे असेल तर पटकन आपल्या यूट्यूब चॅनलला आहे ना तुम्ही सबस्क्राईब करा, का जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओ आम्ही टाकणार आहे ते तुम्हाला पाहायला भेटतील.